घोड्यावरती बसून वस्तू घेण्याची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये निर्माण केली. ही समानता त्याच रायगडावरती आम्हाला हा जो रायगड आहे ना, या रायगडावर राजधानी बनवायची आहे. हा रायगड आम्हाला, हा जो रायगडाचा जो डोंगर आहे ना, रायगडचा जो डोंगर आहे, या डोंगराची आम्हाला राजधानी बनवायची आहे. आणि तो हिरो इंदलकर मागचा पुढचा विचार न करता राजांना मानाचा मुद्रा केला आणि झाले राजा बांधतो असा बांधतो ना की प्रत्यक्षात आकाशातला स्वर्ग धरतीवरती अवतरला की काय अशी अनुभूती तुम्हाला यावी असा रायगड मी बनवतो. आणि हिरोजी इंदुलकर कामाला लागले, म्हणता कामाला लागले. 1 महिना झाला, 2 महिना झाला, अतिशय सुंदर सामान्य रायगडाचं काम झालं. मोठमोठ्या शिळा गोळा केला. आपल्या शिळा आणायच्याकडून रायगडावरती जात असताना आज आमची दमछाक होत असते. त्यासाठी शासनाने आमचा विचार केला आणि रोपवे तयार केले. आम्हाला दम लागू नये म्हणून. एवढे दगड कुठून आले असतील? हिरोजीने डोकं लावलं. हिरोजीने प्रचंड आपली कल्पकता वापरली आणि त्याच रायगावर त्यांनी खोदण्याचं काम केलं. जे खोदलं त्याला गंगासागर तलावाचं नाव दिलं. त्यातून निघालेले मोठमोठे शिळे, मोठमोठे दगड, याच्या मोठमोठ्या त्या ठिकाणी छान सुंदर महल बनवले. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यसभा बनवली. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राहण्याचा माल बनवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहण्यांचे माल बनवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 6 मुली आहेत. त्या 6 मुलींसाठी छोटे छोटे रूम बनवले. त्या 6 मुलींमध्ये एक जी मुलगी आहे, ती मुलगी एकीचं नाव आहे कमलाबाई आहे, एकीचं नाव आहे सखूबाई आहे. अशा 6 मुली, दीपाबाई आहे. 6 मुली छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. आणि एक मुलगा संभाजी महाराज आणि राजाराम असे 2 मुलं छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर विचार केला असताना मला या 6 मुली झाल्या, सखूबाई मला झाली, मला कमलाबाई झाली, मला दीपाबाई झाली, मला रानूबाई झाली, 6 मुली झाल्या. 6 मुलींवरती एखादाच मुलगा पाहिजे होता, एकच मुलगा पाहिजे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलगा आणि मुलीमध्ये भेद केला नाही. 6 मुलींना जन्म दिल्यानंतर संभाजी महाराज मुलं आणि मुलींमध्ये भेद न करणारे, विषमता न ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले पहिले राजा आहेत. आपल्या घरापासून स्वतःपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक मुलीला बागडण्यासाठी, खेळण्यासाठी छोटे छोटे त्या ठिकाणी वाडे त्यांनी बांधले गेले होते. त्या वाड्यांच्या बरोबर आपलं जे मंत्रिमंडळ होतं ना, अष्टप्रधान मंडळ, त्या मंडळाचे त्या ठिकाणी मोठे मोठे महल बांधले. त्याचबरोबर 10,000 मावळे रायगड किल्ल्यावरती राहतील असे घर सुद्धा रायगडावरती बांधले. जगातले छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजा आहेत. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान आहेत. प्रधान म्हणजे कोण? जे संपूर्ण स्वराज्याचा कारभार चालवतात. सगळे अधिकार त्यांच्या हातामध्ये आहेत. अण्णाजी दत्तो हे सचिव आहे. सचिव म्हणजे काय? सर्व GR ते काढतात, कायदेशीर कागद ते लिहितात. यांच्या हातात सगळा कारभार आहे. आता मग छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेबांचं काम काय? आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विचारल्याशिवाय अष्टप्रधान मंडळ कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नसायचे. पण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राहतात ना, त्या ठिकाणी अष्टप्रधान मंडळाचे महल तिथेच आहे. त्याच ठिकाणी असणाऱ्या सेनापतींचा महल तिथे आहे. त्याच ठिकाणी मावळ्यांचे महल तिथेच आहे. जगातला पहिले राजा आहे, पहिले छत्रपती आहे की मावळ्यांच्या बरोबरीने वसाहतीमध्ये राहणारे राजे. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठली बुलेट सिक्युरिटी नाही त्या काळात. कुठल्याच प्रकारचं संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांना नाहीये. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरोजी इंदलकर सांगितलं आणि हिरोजीने तो किल्ला अतिशय सुंदर बांधला. राज्यसभा इतकी सुंदर बनवली. त्या ठिकाणी असणाऱ्या तटबंद्या या आसमंताला गवसणी घालतील अशा तटबंद्या बांधल्या. बुरुज या आकाशाला भिडतील असे उंच 17 बुरुज बांधले. ती बाजारपेठ तयार केली. गंगासागर नावाचा तलाव तयार केला. प्रवेशद्वार तयार केला. प्रवेशद्वार तयार करत असताना सिंहाचे 2 चित्र त्या ठिकाणी त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला. आणि 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरची त्यांची राज्यसभा होती. 32 मनाच्या सिंहासनावरती राजे आरूढ झाले. आणि प्रवेशद्वाराजवळ जर एखादा याचक, एखादा शेतकरी, एखादा मावळा अतिशय हळूच आवाजात जरी बोलला ना, तरी त्या प्रजेचं, त्या रयतेचं दुःख राजांना 500 मीटर पर्यंत भ्रमणध्वनी नसताना, मोबाईल नसताना ऐकायला जात होतं. अशी विशेष व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली. राजे खुश झाले, प्रचंड खुश झाले. 6 जूनचा तो समारंभ सुरू झाला. राज्याभिषेक सोहळा सुरू झाला. तनया चौघडे अत्तर उधळले जाऊ लागले. गुलाबाचे फुलं उधळले जाऊ लागले. तोफांच्या बत्त्या झाल्या. गागा भट्ट मंत्र उच्चारू लागले.
स्वर्गातलं वातावरण इथं अवतरलं गेलं. रायगड म्हणजे जणू काही स्वर्ग होता. वेगवेगळ्या फुलांनी सुगंधित होत होता. तिकडे तिकडे सणांचा आवाज, सवळ्यांचा आवाज. रायगडवरती हजारो लाखो लोकांची जत्रा त्या ठिकाणी, भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती. खाली असणारं पाचाड नावाचं गाव अतिशय सुंदर पद्धतीने सजलं होतं. आणि त्या सगळ्या राज्यसभेमध्ये मंत्र उच्चार होऊ लागले. भगवा ध्वज राजांच्या पाठीमागे धरला गेला. 32 मनाच्या सिंहासनावरती राजे आरूढ झाले होते. आणि त्याच वेळेस राजे आपल्या नजरेने एक एक आपल्या मावळ्याला हेरत होते. आणि राजांना दिसला हिरोजी इंदोलकर कोपऱ्यात. राजे हिरोजी वरती राजांची नजर स्थिरावली आणि राजांनी हिरोजीला सांगितलं, हिरोजी जवळ या, हिरोजी जवळ या, हिरोजी जवळ या. सांगा हा आमचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौलतीचा, अर्थात स्वराज्याच्या समानतेचा, सगळ्यात मोठा स्वातंत्र्याचा, जगातला पहिला स्वतंत्र भारताचा दिवस आहे 10 जून 1674. तुम्हाला काय हवं आहे ना, तुमचं मनस्वभाव सांगा. फक्त तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा. हिरोजी इंदोलकर जवळ आला, राजांच्या अगदी जवळ आला. राजांना वाकून बाळाचा मुद्रा केला. राजा काहीच नको मला, राजा आम्हाला काहीच नको. राजा म्हणाले, नाही हिरोजी, आता तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. आम्ही ऐकलं, आमच्या कानावर सगळ्या वार्ता आल्या. रायगड बांधत असताना पैशाची कमी पडली, तुम्ही घरची जमीन विकली. हिरोजी आम्हाला कळालं, हिरोजी रायगड बांधत असताना पैशाची टंचाई निर्माण झाली. बायकोच्या गाळ्यातले डाग दागिने तुम्ही विकले, फोडले. हिरोजी मागा, तुम्हाला जे काही पाहिजे ना ते तुम्ही आता लगेच मागा. हिरोजी तसा पुढे सारखवला, पुढे आला. 4-5 पावलं पुढे आला. राजानं मानाचा मुजरा केला आणि राजानं सांगितलं, राजा रायगड हा तुमच्या पसंतीने बनवला. फक्त तुमची परवानगी न घेता मी या रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधले. मला माहित आहे माझे राजे शंभूच्या महादेवाचे परम भक्त आहे, ते दर्शनासाठी जातीलच. जर तुम्हाला मला जर काही द्यायचं असेल ना राजे, जर मला तुम्हाला जर काही द्यायचं असेल ना तर तुम्ही या रायगडाचं राज्यसभेकडून त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे जात असताना ज्या पायऱ्या आहे ना त्या पायरीवरती फक्त माझं नाव कोरण्याची आज्ञा द्या. आज्ञा मागितलं तर काय पायरीवरती नाव. मी जर असतो ना साहेब, कॅबिनेट मंत्री मागितलं असतं, कॅबिनेटच मागून घेतलं असतं. परत मिळतं का नाही काय माहिती, कॅबिनेटच मागितलं असतं. राजांनी इशारा दिली. 350 वर्षानंतर आज रायगडावरती तुम्ही सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदोलकर हे पायरीवरती नाव 350 वर्षानंतर विचाराने, समानतेच्या विचाराने आजही ठेवत आहे. तुमच्या माझ्या काळजावरती शिवरायांचा विचार आधी राज्य गाजवत आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज इथंच एका कोपऱ्यामध्ये आणखीन एक अगदी 17-18 वर्षाचा काटकुळा बारीक तरुण उभा होता. राजांची नजर स्थिरावली. राजे त्याला म्हणाले, या मदारी इकडे या, मदारी इकडे या. अहो ज्यावेळेला आम्ही त्या आग्र्यात होतो ना मदारी, तुम्ही आमची कशी सेवा केली आम्हाला माहित आहे. बेप्रसंगी आपल्या दोघांच्याही मारा मारल्या गेल्या असत्या, शिरकलन केले गेले असते. या 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 मदारी काय पाहिजे मागा. मदारी राजांच्या जवळ आला. काय मागावं मदारी. कमीत कमी 100-200 गावांची त्यांनी जहागिरी मागायला पाहिजे होती. राजा पुणे परवानगी मला द्या, पलटण परवानगी मला द्या, कोल्हापूरचं एखादं संस्थान मला द्या. मागितलं काय म्हातारी. राजा तुम्हाला जर द्यायचंच असेल ना, या मदारीला जर तुम्हाला काही द्यायचंच असेल ना, खरं तर राजा मला काहीच नको. राजा मी तुमचा निष्ठावंत सेवक म्हणून मी कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागे राहील. पण जर तुम्हाला जर द्यायचं असणार राजा, तुम्ही ज्या जागेवरती बसले आता, ज्या 32 मनाच्या सिंहासनावरती तुम्ही बसला आहात ना, ज्या सिंहासनाला रत्नाजडित हिरे लावले, जगातलं सगळ्यात महागडं हे सिंहासन आहे. त्या सिंहासनावरती एक मुलायम गादी आहे. त्या गादीवरती एक छोटीशी चादर आहे. राजा जर द्यायचंच असेल ना तर फक्त मला ती चादर बदलण्याचा अधिकार द्या. राजा ती चादर बदलण्याचा अधिकार. राजांच्या राज्याभिषेकाच्या 1674 पासून आतापर्यंत मदारी मेहतरच्या पुढच्या वंशजांना सातारा आणि कोल्हापूरच्या गादीची चादर बदलण्याचा अधिकार आज दिलेला. याला समानता म्हणतात. ही समानता